नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी भेट देत आशीर्वाद घेतले। निरूपणकार पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी आगमन होताच मुख्यमंत्री शिंदे यांचे धर्माधिकारी परिवारानं जोरदार स्वागत केलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुढे नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतले। या प्रसंगी निरूपणकार सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी तसंच त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता। तर मुख्यमंत्र्यांसोबत आमदार भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे हे उपस्थित होते। रायगड 32 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे। रोह्याच्या खाम कोलाड विभागात आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रचाराला दमदार सुरुवात केली आहे। आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी विरोधक अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली आहे। अनंत गीतेंनी ज्या शरद पवारांवर टीका केली आज ते त्यांचेच पाय धरत आहेत। अनंत गीते यांनी सभेत मुठी आवळून तासभर बोलण्यापेक्षा फक्त 10 मिनिटं रायगड आणि रत्नागिरीच्या विकासाचा अजेंडा घेऊन बोलावं अशी बोचरी टीका अनिकेत तटकरे यांनी अनंत गीतेंवर केली आहे। आपल्या स्वर्गवासी मुलीचा वाढदिवस दिव्यांग मुलांच्या समवेत साजरा करून मुलीच्या आठवणींना उजाळा देऊन ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांनी हृदयस्पर्शी उपक्रम राबवला। यावेळी दिव्यांग मुले, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या। कदम यांची 11 वर्षीय मुलगी स्मरणिका हिचं नुकतंच निधन झालं। स्मरणिका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती। प्रेमळ आणि दानशूर असा तिचा स्वभाव होता। तिच्या वाढदिवसानिमित्त कदम कुटुंबियांनी सोफिया या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला। या भावपूर्ण कार्यक्रमात उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांचं नुकतंच निधन झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या कुटुंबियांची पेझारीत सांत्वनपर भेट घेतली आणि कुटुंबियांसमवेत चर्चा केली। या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी मीनाक्षीताई पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी शेकाप नेते जयंत पाटील, आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार पंडित पाटील, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील आदी उपस्थित होते। पेण नगर परिषदेकडून भोगावती नदी पात्रातून पाणी उचलण्यात येत असून तेच पाणी पेणकरांना पिण्यासाठी पुरवण्यात येतं। परंतु या नदीपात्रात दोन्ही बाजूस सुमारे 50 मीटर अंतरावर पेण शहरातून येणारं गटाराचं पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जात आहे। त्यामुळे पेण शहरातील नागरिकांना थेट गटाराचं पाणी पिण्याकरता मिळत असल्याचं दिसून येत आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या जीवाशी खेळणारी आहे। तरी पेण शहराला थेट हेटवणे धरणाचं पाणी मिळावं, अन्यथा माझं पेण संघटनेद्वारे तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। राज्यात 106 आमदार निवडून आल्याने भाजपानं एक प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका पार पडली असती तर भविष्यात जनतेनं त्यांना एक हाती सत्ता दिली असती। मात्र मासा जसा पाण्यावाचून तडफडतो तसं सत्तेसाठी ते कुकर्म करत गेले। सेना फोडून सत्तेत सहभागी झाले। बहुमत झाल्यानंतरही यांची भूक न भागल्याने यांनी राष्ट्रवादी फोडली, तरीही यांची भूक न भागल्याने त्यांनी अशोक चव्हाणांना फोडलं। त्यामुळे भीमानं जसा बकासूर राक्षसाचा वध केला तसाच महाराष्ट्राची जनता सुज्ञ असल्याने भाजपारूपी बकासुराचा वध नक्कीच होणार असल्याचे नागोठण्यातील गांधी चौकात अनंत गीते यांनी व्यक्त केले। पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील हमरापूर फाटा येथे पनवेल, मुंबई आणि पेणच्या दिशेने कामावर जाणारे अनेक दुचाकी पार्क करत असतात। हमरापूर फाट्यावर दिनांक 4 एप्रिल रोजी भर दुपारी रस्त्याच्या बाजूच्या गवताला अचानक आग लागली। बघता बघता ही आग पसरली आणि परिसरात पार्क केलेल्या 2 मोटरसायकल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या। घटनेची माहिती मिळताच पेण नगरपालिका आणि JSW कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र आगीत 2 दुचाकी जाळून खाक झाल्याने मोठे नुकसान झालंय। नवी मुंबई महानगरपालिका 2023 आणि 2024 स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नवी मुंबईत विविध ठिकाणी सुशोभीकरणाकरता करोडो रुपये खर्च केले। यात संपूर्ण शहरात रंगरंगोटी, काही चौकात आकर्षक असे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये क्रीपर्सची झाडं लावली होती, परंतु आता ती झाडं संपूर्णपणे सुकून गेली आहेत। तसंच त्या ठिकाणी लावलेल्या कुंड्या देखील तुटलेल्या आहेत। त्याच्या देखभालीकडे नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी केला आहे।
लोकसभा निवडणूक अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांच्या उपस्थितीत वडखळ पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांचे संयुक्त संचालन संपन्न झाले। यामध्ये पोलीस निरीक्षक पांढरे, एपीआय गवई, पीएसआय पाटील, महिला पीएसआय सांगळे, वडखळ पोलीस ठाण्याचे 10 अंमलदार, आरसीपी वडखळचे 30 अंमलदार सहभागी झाले होते। वडखळ शहरात संयुक्त संचलन आयोजित करून पोलिसांनी आपली उपस्थिती दर्शवली। त्याचबरोबर वडखळ पोलीस ठाणे हद्दीत दंगल काबू योजना राबवली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।